नमस्कार मित्रांनो, मी श्री AI आणि आज आपण पायथन व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स बद्दल शिकणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पायथनची ओळख करून घेतली आणि पहिला पायथन प्रोग्राम लिहिला। आज आपण व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स आणि का व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स महत्त्वाचे आहेत बद्दल शिकू, जे पायथन प्रोग्रामिंगचा पाया आहे। व्हेरिएबल्स म्हणजे काय? व्हेरिएबल्स हे डबे कंटेनर्स आहेत जे डेटा स्टोअर करतात। उदाहरणार्थ, नाव राम यामध्ये नाव हे व्हेरिएबल आहे आणि राम हे त्याचं मूल्य व्हॅल्यू आहे। व्हेरिएबल्सचा वापर करून आपण डेटा स्टोअर करू शकतो आणि नंतर तो डेटा वापरू शकतो। पायथन मध्ये डेटा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, यालाच डेटा टाइप्स म्हणतात। मुख्य डेटा टाइप्स आहेत इंटीजर, फ्लोट, स्ट्रिंग आणि बुलियन। इंटीजर म्हणजे पूर्णांक, उदाहरणार्थ 10, 25। फ्लोट म्हणजे दशांश संख्या, उदाहरणार्थ 3.14, 9.81। स्ट्रिंग म्हणजे मजकूर, उदाहरणार्थ नमस्कार राम। बुलियन म्हणजे सत्य किंवा असत्य, उदाहरणार्थ ट्रू, फॉल्स। का व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स महत्त्वाचे आहेत? 1. डेटा स्टोअर करणे, व्हेरिएबल्स मुळे आपण डेटा स्टोअर करू शकतो। 2. डेटा प्रकार ओळखणे, डेटा टाइप्स मुळे आपण डेटा कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखू शकतो। 3. प्रोग्रामची कार्यक्षमता वाढवणे, योग्य डेटा टाइप्स वापरल्यास प्रोग्राम जलद आणि कार्यक्षम बनते। 4. त्रुटी टाळणे, चुकीचा डेटा टाइप वापरल्यास त्रुटी येऊ शकतात। 5. डेटा व्यवस्थापन, व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स मुळे डेटा व्यवस्थित रीतीने व्यवस्थापित करता येतो। 6. प्रोग्रामची स्पष्टता, व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स मुळे प्रोग्राम स्पष्ट आणि समजण्यासारखा बनतो। आता काही प्रॅक्टिकल उदाहरणे पाहू। नाव राम स्ट्रिंग मजकूर, वय 25 इंटीजर पूर्णांक, उंची 5.9 फ्लोट दशांश, मोठा आहे ट्रू बुलियन सत्य असत्य। धन्यवाद मित्रांनो, पायथन व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स शिकण्यासाठी धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पायथनच्या ऑपरेटर्स आणि कंडिशनल स्टेटमेंट्स बद्दल शिकू। तोपर्यंत पायथन व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्सचा सराव करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।